महाराष्ट्रातल्या सगळ्या आरटीओ ऑफिसेस मध्ये सामान्य जनांचे अधिकार मारले जात आहे। आरटीओ ऑफिसचे सगळे आरटीओ अधिकारी आणि कर्मचारी, मग ते क्लास 3 असो नाही तर क्लास 4 असो नाही तर क्लास 1 असो, सगळे जण खायला वकवकलेले लोक आहेत ते, आणि इतके हव्यासी आहेत ते की त्यांना लाच लुचपत हा प्रतिष्ठेचा विषय वाटतो आणि हा चिंतेचा विषय। देशभर ही हवा आहे, पण महाराष्ट्रात जरा जास्तच आहे। लोक, जनता ही पोलिसांना आणि आरटीओला जास्त घाबरते, गुंडांना, माफियांना, चोर दरोडेखोर डाकूंना कोणीच घाबरत नाहीये। लोकांना वाहन घेऊन रस्त्यावर निघणं जिकिरीचं झालेलं आहे। पण ज्या माणसानं मनस्वी अशी तयारी केलेली आहे की मी हप्ते वाटत चालणार आहे, तर तोच मात्र कोणाला घाबरत नाही। पण जो म्हणला ना मला हप्ते नाही वाटायचे, मला एकदम लिगली सगळे पेपर तयार करून मला प्रवास करायचा आहे, तर त्याच्या बापाच्याने ते शक्य नाही। मग आम्ही नाशिकला निर्भय महाराष्ट्र पार्टीची आमची गाडी आरटीओच्या गेटवर उभी केलेली आहे आणि सरकारी शुल्कामध्ये आम्ही सगळे कामं करून देण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये आम्ही 100% यशस्वी झालेलो आहे। आम्ही नाशिक आरटीओचे ना दिवसाला 50 लाख रुपयाच्या लाचेची नुकसान करतोय। मग ती नुकसान आपल्याला लातूरमध्ये सुरू करता येईल का? तर इथले सगळे लोक म्हणे हो करता येईल। म्हणून मग आम्ही आज लातूरच्या आरटीओ कार्यालयावर गेलेलो होतो आणि इथं ते विनोद चव्हाण, काही नाव आहे त्यांचं, विनोद चव्हाण आरटीओ, विनोद चव्हाण आरटीओ आहेत, त्यांच्याबद्दल जाम तक्रारी आहेत। आणि अंतस्थ गोटातनं मिळालेली माहिती अशी आहे की त्यांचे जे सबऑर्डिनेट लोक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा त्यांनी हप्ते वाढून घेतल्यामुळे ते, आज आम्ही आलो होतो जाब विचारायला ना, तर त्यांना आनंदाची उकळी फुटत होती। मनस्वी त्यांना खूप आनंद झालेला होता की सर आमचा हप्ता पूर्वी 4 होता ना, तर आता 8 झाला, आणि तुम्ही लय चांगला माणूस आणला म्हणले या माणसाला प्रश्न विचारायला। तर या आरटीओना आम्हाला समजून सांगायचंय तुम्ही आमचे नोकर आहात। कोण आहे? नोकर आहे, नोकर। हे सांगायला आलो होतो। तुम्हाला जी वर्दी दिलेली आहे, जे स्टार दिलेले, जी खुर्ची दिलेली, जे अधिकार दिलेले, जे पद दिलेले, ते फक्त लोक कल्याणासाठी दिलेले आहेत। लोकाभिमुख होऊन जनतेचं काम करायचंय, पण तुम्ही लोकाभिमुख होऊ न देता स्वतःभिमुख होताय आणि स्वतःचे खिशे भरण्याचं काम करताय। 17 पिढ्यांचा उद्धार होतोय। आणि आम्हाला परिवहन मंत्र्यांना सांगायचंय सगळ्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या आहे ना संपत्तीची चौकशी करा, तशी विनोद चव्हाण यांच्या पण संपत्तीची चौकशी करा। एक महिला अधिकारी त्याच्यामध्ये, मला आता नाव नाही आठवत तिचं, ती फ्लाइंग स्क्वॉडवर आहे म्हणे इथं लातूरच्या, आणि भोकार संपत्ती कमवलेली, तिच्या पण संपत्तीची चौकशी झाली पाहिजे। त्याचबरोबरीने आम्ही असे हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत, भ्रष्ट आचरण करणारे जे लोक आहेत, काम चुकाऱ्या करणारे जे लोक आहेत, खऱ्या कामात काम चुकाऱ्या आणि लाचेच्या कामात प्रचंड कष्टाळू झालेले लोक, रात्र रात्र ते ऑफिसेस उघडे ठेवणारे लोक, त्यांना जाब विचारायला आलेलो होतो आम्ही। तर या महिलेला पण आम्हाला सांगायचंय, तिच्या माध्यमातून हे सांगायचंय आम्हाला की ज्या ज्या सरकारी नोकरीमध्ये असलेल्या महिला आहेत ना, त्यांनी महिला असल्याची ना टिमकी वाजवायची नाही आमच्या पुढं। तुम्ही फक्त कर्मचारी किंवा अधिकारी आहात आणि ते 353 आणि 354 कौतुक आम्हाला नाही सांगायचे। 353 कोणासाठी होता? जे गुंड तुम्हाला शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणतात त्यांच्यासाठी बनवला तो कायदा। पण तुम्ही इतके महाभाग आहे की तुम्ही सामान्य जनतेच्या विरोधात ते वापरायला लागले। तर त्या उज्ज्वला काहीतरी आडनाव आहे त्या मॅडम, अंजली पात्रे नावाच्या मॅडम आहे, त्यांना निक्षून सांगायला आलो होतो तुम्ही फक्त आरटीओच्या कर्मचारी म्हणजे आमच्या नोकर आहात। फार नाटकं नको आहेत, फार दहशत आणि फार अनागोंदी कार्यक्रम करण्याची काही गरज नाही। हे सांगायला कोणी धजावतच नव्हतं या लातूरमध्ये। तर निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे ना, नाशिकला आरटीओला सरळ करण्यामध्ये खूप यशस्वी झाली। दुसरा मुद्दा होता की सीमावर्ती भागामध्ये ज्या आरटीओच्या चौक्या आहेत तिथं सर्रास दिवसाचं 40-50 लाखाचं बेकायदा कलेक्शन वाहनधारकांकडनं त्यांना अडवून त्यांना ब्लॅकमेल करून काढलं जातं आणि प्लस ते शासनाचा महसूल पण गोळा करतात। दोन्ही म्हणजे तारेवरची कसरत छान करतात ते। तर त्याच्या विरोधात पण आम्ही ते सांगायला आलो होतो। उमरग्याची जी बॉर्डर आहे तिथला जो चेक पॉइंट आहे तो बेकायदा आहे, तो बंद करा। नंतर इथे एक आनंदाची बातमी तुम्हाला सगळ्यांना सांगायची मला की आरटीओचे विनोद चव्हाण सर, तुमचे लय उपकार झाले इथल्या वाहनधारकांवर, कुठल्या लातूर जिल्ह्यातल्या। आमच्याकडे 3,500 रुपयाला कार्ड आहे बरं का, ते ओव्हरलोडिंगचं कार्ड, आमच्याकडे रेट 3,500 आहे। आणि तुम्ही इतके दयावान आहात विनोद चव्हाण सर, दिल का बहुत बड़ा आदमी है, एकदम राजा आदमी है आप। 500 रुपए का डिस्काउंट दिया है, कहा घूस में, घूस का रेट तुम्हारा कम है, प्लीज बढ़ाना मत। क्योंकि लातूर का स्टैंडर्ड ऑफ लिविंग एज कम्पेयर टू नासिक बहुत छोटा है सर, निचला स्तर का है। तो आप बड़े दयावान हो, दयालु हो, 500 रुपए कम कर दिए।
तर सगळ्या त्या वाहतूकदारांना तुमच्या पाया पडायला आणत होतो मी आज की भाऊ 500 रुपयाची लाच कमी घेता तुम्ही, लय आभारी तुमचा. आणि त्यांनी आज पळून गेले. आज नेहमीप्रमाणे इतिहास आहे त्यांचा. ते कुठल्याही आंदोलकाचा सामनाच करू शकत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी अजून काय केलेली आहे, विनोद चव्हाणांनी, त्याच्याबद्दल पण आम्ही बोलायला आलेलो होतो. तर तो मुद्दा मला आता आठवत नाहीये. वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक मिनिट जरा. त्यांनी आज रेकॉर्ड केलं. विनोद चव्हाणांनी आज विनोद केला, रेकॉर्ड केलं. विनोदाचं विनोदने रेकॉर्ड केले. काय केलं त्यांनी, जसं आपल्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोग जो आहे तो सगळ्या गोष्टींचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. तो विनोद चव्हाणांनी काय विनोद केला की त्यांच्या विरोधात चाललेल्या आंदोलनाचं व्हिडिओ शूटिंग करायला एक व्हिडिओ कॅमेरा आणि एक व्हिडिओग्राफर ठेवलेला होता. त्याचं आणि आम्ही अजिबात विरोध नाही करत आहे विनोद सर, आम्ही स्वागतच करतो त्याचं. तुम्ही आज सगळ्या महाराष्ट्रातल्या आरटीओना एक मस्त पैकी नवी दिशा दिली. भ्रष्टाचार पण करा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणाऱ्या जनतेच्या विरोधात व्हिडिओ कॅमेरा पण लावा. तर आम्ही त्याचं स्वागत केलं. कारण संविधान जसं आमच्या नावेत भाईला जसं लागू आहे, वाजिद भाईला, तसंच मलाही लागू आहे, सईब भाईलाही लागू आहे आणि विनोद सरांना पण लागू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला पण आहे. पण विनोद सरांनी 2 पावलं पुढे जाऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार लय मोठा केला, व्हिडिओ कॅमेरा लावला. तर तुमचं स्वागत आहे. आमच्याकडे काय आहे तुमचं शूटिंग करायला. तुम्ही चोऱ्या करू नका, डाके टाकू नका, दरोडेखोरी करू नका, जनतेला लुटू नका. 3,500चं कार्ड 3,000 देताय, अजून स्वस्त करता येतं का, बंद करता येतं का, हे विचारायला आलो. आणि पाथरे मॅडमचं जे काय अरेरावीची भाषा आहे आणि कलेक्शन चालू आहे, पाथरे मॅडम चेन चालवतात भ्रष्टाचाराची, ती बंद करता येते का, हे विचारायला आलो होतो आम्ही. आणि तुम्ही पळून गेले राव. पळून गेले तर गेले, व्हिडिओ कॅमेरा ठेवून गेले. तोही लंगडा, त्याला 3 पाय ठेवले होते तुम्ही. ते कसं ते काळी मोडीचं घोडं 3 पायावर उभं राहिलं होतं, त्याच्यावर आम्ही मुलाखती देऊन टाकल्या. पण तुम्ही एक नवा पायंडा किंवा एक नवी दिशा दिली. तुम्ही भ्रष्ट आरटीओचा कारभार, त्याच्या विरोधात कोणी बोलायला आलं तर हे मोठा व्हिडिओ कॅमेरा ठेवा आणि एक व्हिडिओग्राफर ठेवा. त्याचं आम्ही स्वागत करतोय. तर काही अडचण नाही आम्हाला. तर आज एवढे प्रश्न विचारणारी फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे महाराष्ट्रात. आरटीओ असो नाही तर पोलीस असो, किती खोटे गुन्हे दाखल करा, असे प्रश्न विचारणाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक सत्तेनं खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आहे ना तुरुंगात डांबलेले. तर आम्ही अजिबात त्या तुरुंगात जाण्यासाठी घाबरत नाही. तुरुंग आमचं मेडल आहे, किती पण हाऊसपुरी करून घ्या तुम्ही. तर आम्ही काही घाबरत नाही. तो संदेश द्यायला आलो, खोटे गुन्हे कितीही दाखल करा, घंटा आमचं काही वाकडं होत नाही असं म्हणू नये. हा न्यूज चॅनलला मी ही बाईट देतोय असं म्हणत नाही. घंटा आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. बोलतात का असं? मी नाही बोलणार असं. मला नाही बोलायचंय असं, बिलकुल नाही बोलणार मी. तर तुम्ही आमचं काही करू शकत नाही असं मला म्हणायचंय. कारण आहे ना, घटनेनं आम्हाला अधिकार दिलेले आहेत, घटनेनं आम्हाला मालक बनवलेलं आहे. तुम्ही नोकर आहात हे आम्हाला निक्षून सांगायचंय. आम्ही मालक आहोत हे पण आम्हाला निक्षून नाकावर टिचून सांगायचंय तुम्हाला. मी नाशिकहून आलो, मंगळावरून नाही आलो. मंगळ ग्रहावरचं नाही मी नाशिकहून आलो. ऑस्ट्रेलियाचे आणि आम्ही ऑस्ट्रेलियाचे पण नाही, न्यूझीलंडचे पण नाही आम्ही, आणि अफगाणिस्तान पाकिस्तानचे तर नाहीच नाही, आणि नेपाळचे तर बिलकुल नाही. तर पण तुम्ही नेपाळ सारखी परिस्थिती केलेली बरं का विनोद चव्हाण सर. हा, तुम्ही नेपाळ सारखा विचार करायला लावताय. पण आम्ही वैचारिक क्रांतीचे जनक आहोत, वैचारिक क्रांतीचे समर्थक आहोत. आम्ही विचारांनी मारू तुम्हाला, आणि तुमच्यातलं भ्रष्ट आचरण जे आहे ना ते बंद करण्यासाठी प्रयत्न करत राहू.